घरगुती वापरासाठीच्या LPGचा साठा हा मुबलक आहे असं सरकार आणि आपलं प्रशासन हे वारंवार सांगतंय। तरी देखील प्रत्येक गॅस एजन्सीच्या समोरची रांग काही कमी होताना दिसत नाहीये। उलट दिवसेंदिवस ही रांग वाढतच चालली आहे। त्यामुळे फक्त गॅस एजन्सीच नाही तर अनेक यंत्रणांची देखील डोकेदुखी वाढत चालली आहे। घरगुती गॅसच्या संदर्भात स्वतः केंद्र सरकार, जिल्हाधिकारी आणि पुरवठा अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? साठेबाजी करणाऱ्यांवरती काय कारवाई केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस मिळेल की नाही अशी भीती बाळगणाऱ्यांना पेट्रोलियम मंत्रालयानं नेमका कोणता निरोप दिलाय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बघूया एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। मेरी आपके द्वारा सभी देशवासियों से अपील है कि घबराएं नहीं, पैनिक बुकिंग से बचें। सभी देशवासियों से ये अपील करना चाहूँगी कि अफवाहों पर विश्वास न करें। LPG डिस्ट्रीब्यूटर के पास जाकर लाइन लगाने की आवश्यकता नहीं है। देयर इज अ सिस्टम ऑफ ऑनलाइन बुकिंग। केंद्र सरकारच्या वतीनं 140 कोटी भारतीयांना हे आवाहन करण्यात आलंय। त्यामागचं कारण म्हणजे घरगुती LPG सिलेंडर घेण्यासाठी देशभरातला गॅस एजन्सी बाहेर उडणारी झुंबड। चांदा ते बांदा कुठेही जा, LPG सिलेंडर पुरवणाऱ्या राज्यभरातल्या सगळ्या एजन्सी बाहेर जवळपास हेच चित्र पाहायला मिळतंय। अमेरिका इराण युद्ध थांबत नाही म्हटल्यावर केंद्र सरकारनं व्यावसायिक वापराच्या LPG सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आणले। लवकरच घरगुती वापराच्या LPG सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाला तर या प्रश्नाला सोशल मीडियावरच्या काही अफवांमुळे खतपाणी मिळालं आणि शहरात गावोगावी LPG सिलेंडर घेण्यासाठी गर्दी होऊ लागली। धुळ्यात गॅस सिलेंडर घेण्यासाठी आलेल्या स्थानिकांमध्ये आणि CRPF जवानांमध्ये बाचाबाची झाली। प्रकरण हाणामारीपर्यंत गेल्यानं गोंधळ उडाला। पुरवठा अधिकाऱ्याच्या आश्वासनानंतरही कोल्हापूरकर सलग 4थ्या दिवशी सिलेंडर घेण्यासाठी रांगेत उभे आहेत। घरगुती गॅस सिलेंडर घेऊन जाण्यासाठी कोल्हापूर शहरात सलग 4थ्या दिवशी गर्दी होत असल्यानं जिल्हा प्रशासनानं गॅस एजन्सींना घरपोच सेवा देण्याच्या सूचना दिल्या। तशा पद्धतीचं परिपत्रक आहे ते काढलं। मात्र असं असलं तरी अद्याप ही शहरी भागामध्ये अशा पद्धतीनं गॅस सिलेंडर घेऊन जाण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। तुम्हाला घरपोच सेवा देतो म्हणून सांगितलेलं आहे, तुम्ही गर्दी केला इथं का? हा सांगतो, काल पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं घरपोच सेवा मिळेल, परंतु ती कधी मिळेल याची काही शाश्वती नाहीये। कोणीच त्याची गॅरंटी दुकानदारी देऊ शकत नाही आणि आम्हाला तर अजिबात आम्हाला अर्जंट गॅस पाहिजे, त्याशिवाय आमच्या घरी जेवण करता येणार नाही, म्हणून आम्ही इथे आलो। बिफोर वॉर जी काय सिच्युएशन होती आता ती पण तशीच आहे। म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला जेवढा पुरवठा तिन्ही कंपन्यांकडून येणं अपेक्षित आहे तितका आपल्याला पुरवठा होतोय तिथे आणि कुठल्याही प्रकारची टंचाई त्याची नाहीये। कोविडच्या काळात लस घेण्यासाठी लागलेल्या रांगांची पुणेकरांनी आठवण करून दिलीये। पण आता पुणेकरांना लस नव्हे गॅस हवाय। तर सर्वात आधी जिल्हाधिकारी म्हणून मी सर्व पुणेकरांना आवाहन करू इच्छितो की पॅनिकमध्ये येऊन आपण LPG सिलेंडर घेण्यासाठी रांगा लावू नका। पॅनिकमध्ये ॲडिशनल घेण्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी पोहोचतो आहे, त्याच्यामुळे रांगा लागते आणि मग लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि एक पॅनिकची सिच्युएशन क्रिएट होते। कोल्हापूर आणि पुणेकरांप्रमाणे नागपूरकर सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीयेत। घरगुती गॅसचा कुठलाही तुटवडा नाही असं वारंवार सरकारकडनं सांगितलं जात असताना देखील नागरिकांच्या मनामध्ये भीती आहे। त्यामुळे अनेक नागरिक घरी एक अतिरिक्त सिलेंडर भरून ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी त्यांची जी धडपड आहे ती सर्व राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। नागपूरमध्ये आपण दृश्य बघू शकतो, दत्तात्रय नगरच्या या गॅस एजन्सीसमोर नंबर लावण्यासाठी कशा प्रकारे लांबच लांब रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नंबर लागला की लागायचा आहे? लागेल ना, रांगेत आहो लागेल। काय घरी एक गॅसला लागलेला गॅस सिलेंडर संपत म्हणजे आता दीड महिना झाला आहे, त्याची संपली आहे मुदत, मग आता नंतर घेऊन जाऊ तारी म्हणून आपण एक संपत आलंच आहे। माझ्याकडे एकच सिलेंडर आहे आणि ते संपलं आहे। 8 तारखेला बुकिंग केलेलं होतं मी, ते अजूनपर्यंत आलेलं नाही आहे, मला प्रॉब्लेम चालला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅससाठी लागलेली रांग भद्रा मारुतीच्या शेपटीपेक्षाही मोठी होती।
दृश्य आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC भागातील रांजण गावची आणि आपण पाहतो आहोत की घरगुती गॅस बुक करण्यासाठी लोकांची ही भली मोठी या ठिकाणी रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती रांग आहे आणि मुद्दामून ही दृश्य तुम्हाला टॉप अँगलवरती ABP माझाला या ठिकाणी दाखवतो आहे आणि आत्ता आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणावरती रांग लागलेली आहेत. आजी मला सांगा, इकडे या, काय झालंय? बुक होईना. काय केलं तुम्ही बुक? मी 2-3 महिन्यानं घरी नव्हते. आज मला गॅस संपला, आता बुक होईना तो घरी. मग काय करा, इकडे आलं बघा ऑफिसला. काय करा, काय झालंय? बुक होईना. ऑनलाईन बी जिदा कोड ऑनलाईन 4-4 वेळेस बुक केलं तरी बुक नाही होऊ लागलं. या सगळ्यांना समस्या येऊ राहिल्या. त्यांना विचारलं तर ते बोलतात की वरूनच सर्व्हर डाऊन आहे. आता थोडं कोकणात जाऊया. एजन्सी सुरू होण्याआधी रत्नागिरीकर देखील रिकामा सिलेंडर घेऊन दाखल झाले होते. रत्नागिरी शहरातल्या गॅस एजन्सी बाहेर ही जी लाईन आहे ही मागच्या 4-5 दिवसापासून साधारणपणे अशीच कायम दिसते. संख्या वाढते कारण की नियमावलीमध्ये बदल होत आहेत. शांतादुर्गा गॅस एजन्सी आहे रत्नागिरी शहरातली मध्यवर्ती ठिकाणी आणि इथं असलेली गॅस एजन्सी अर्थात सध्याची एकंदरीत परिस्थिती पाहता केंद्र सरकारनं LPG गॅस संदर्भात लागू केलेले निर्बंध पाहता लोकांमध्ये थोडी काळजी देखील वाढलेली आहे आणि त्यामुळं इथं गर्दी दिसते. ग्रामीण भागात गॅसचं बुकिंग कालावधी 45 दिवस केलाय. मात्र 45 दिवसांचा संयम ठेवण्यास काही ग्राहक तयार नाहीयेत. तर 45 दिवसांनी बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी अनेकांकडून ऐकायला मिळत आहेत. आता आपल्यासोबत एक व्यक्ती आहेत, ते बराच वेळ झालं गॅस बुकिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. काय नेमकी अडचण आली? सॉरी, काय होतं? गॅस बुक होतोय का? बुक नाही होते. आता त्यांनी सध्याला तर व्हॉट्सअपवर बुकिंग करायला सांगितलं. नंबर 1 दिलाय त्यांनी त्याच्यावर. याच्या आधी तुम्ही कधी घेतलेला होता? कारण आता 45 दिवसाची मर्यादा ग्रामीण भागासाठी केलेली आहे. याच्या आधी मी बघा 1.5 महिन्यापूर्वी घेतला होता गॅस. त्याच्यानंतर आज आलोय. आता ही तर गर्दी तर खूप आहे इथं. आता सध्याला बुकिंग नाही होते. बघू आता त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलाय. म्हणजे तुम्ही 45 दिवस झालेत घेऊन आधीचा घेऊन झालेत भरपूर दिवस आणि तरी सुद्धा तुमचं बुकिंग होत नाही होते. या संधीचा गैरफायदा घेत गॅसचा काळा बाजार करणारे देखील सक्रिय झालेत. त्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. जालन्यातील अंबडमध्ये 9 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. घरगुती गॅस सिलेंडर व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यात येत होते. बीडमध्येही हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पंढरपुरात घरगुती आणि कमर्शियल गॅसच्या वापराबाबत कारवाई केली आहे. दोघांना अटकही करण्यात आली आहे. भंडाऱ्यामध्ये 2 कारवायांमध्ये 37 सिलेंडर जप्त केलेत. तुर्तास तरी घरगुती वापरासाठीच्या LPGचा तुटवडा नाही असं सरकार आणि प्रशासन वारंवार सांगतंय. सरकारवर विश्वास ठेवून सर्वांनी संयम बाळगणं गरजेचं आहे. अफवा आणि भीतीपोटी यंत्रणांना वेठीस धरण्यात काहीच हाशील नाही हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.